श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आता आपण दासबोधातलं 6वा दशक घेणार आहोत. तर 5व्या दशकामध्ये आपण सिद्ध कसं बनतो हे बघितलं होतं. म्हणजे कसं बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. म्हणजे सिद्ध म्हणजे काय की आपल्याला सगळं काही शांततेने दृश्य सृष्टी बघायची सवय होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चल बिचल मनात राहत नाही, चंचलता राहत नाही आपल्यामध्ये. आणि देव कुठं आहे, देव म्हणजे काय आहे हे आपल्याला थोडंफार कळतं. पण खरं देव कुठं आहे हे आता आपल्याला रामदास स्वामी ह्या दशकामध्ये थोडं थोडं सांगतायत. म्हणजे देवशोधन म्हणून दशक आहे आणि पहिला समास पण देवशोधनच आहे. तर आपल्याला देव शोधायचे. देव कुठे मिळतो, आपण देवाला कुठं शोधायचं, धातूमध्ये का, मातीमध्ये का, दगडामध्ये का, कशामध्ये शोधायचं हे सगळं आपल्याला आता रामदास स्वामी सांगतात. आणि आपल्याला आज हैदराबादची उषा देशमुख लाभलेली आहे दासबोध वाजण्यासाठी म्हणून. तर पहिले ती नमन करेल, त्यानंतर मग ओवी वाचायला सुरुवात करेल. आणि आपले आता दशक ह्या दशकामध्ये छोटे छोटेच आहेत समास. तर आपण बघू किती काय होईल त्याप्रमाणे आपण करूया. तर सुरुवात नमन पासून सुरुवात कर. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्य सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंश जो क्षितितले संबोधयन सज्जनान ग्रंथन्यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिकं यः कीर्त्या पठनेन्द सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा वैधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. 15 ओवी घे. हो. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा समास पहिला देवशोधन नाम. चित्त सुचित करावे बोलले ते जीवे धरावे सावध होऊन बैसावे निमिष एक श्रीराम. कोणी एक ग्रामी अथवा देसी
राहणे आणि आपणाशी न भेटता तेथील प्रभूशी सौख्य कैचे श्रीराम. म्हणून निजास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणी जे होय साध्यवाणे सर्व काही श्रीराम. प्रभूची भेटी न घेता तेचे कैची मान्यता. आपुले महत्व जाता वेळ नाही श्रीराम. म्हणून रायापासून रंक कोणी एक तरी नायक. त्यास भेटणे हा विवेक विवेकी जाणती श्रीराम. त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरतील बेगारी. तेथे न करिता चोरी अंगी लागे श्रीराम. या कारणे जो शहाणा तेने प्रभूशी भेटावे जाणा. ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा श्रीराम. ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाधिपती. देशाधिपतीहून नृपती थोर जाणावा श्रीराम. राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा. महाराजाचाही राजा तो चक्रवर्ती श्रीराम. एक नरपती एक गजपती एक हेपती एक भूपती. सगळ्यांमध्ये चक्रवर्ती थोर राजा श्रीराम. असो ऐसी या समजता एक ब्रह्मा निर्माण करता. त्या ब्रह्म यासही निर्मिता कोण आहे श्रीराम. ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांसी निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना येतने श्रीराम. तो देव ठाई पडेना तरी ये मयातना चुकेना. ब्रह्मांड नायक तो जवेना हे बरे नव्हे श्रीराम. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले. त्यासी नाही ओळखिले तोची पतित श्रीराम. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा. न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे श्रीराम. तर आपल्याला आता देवशोधन करायचंय. म्हणजे देव कुठे आहे हे आपल्याला शोधत बसायचंय. तर ह्याच्यात रामदास स्वामी पुन्हा पुन्हा तेच सांगतात की आपल्याला देहसकट हे सारे दृश्य विश्व सतत पालटते म्हणून ते सर्वस्वी खरे नव्हे. म्हणजे आपण देह बुद्धीचे असल्यामुळे आपल्याला दृश्यामध्ये जे काही दिसतं तेच खरं वाटतं. आता काही लोक सांगतात आम्हाला देवाचं साक्षात्कार झालं म्हणून, पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण ते लोक खरोखर तेवढ्या श्रद्धेने देवाला बघितलेले असतात आणि त्यांना देवाचा साक्षात्कार झालेला असतो. पण आपल्याला त्याच्यावर विश्वासच होत नाही. त्याचं कारण काय? आपण देहबुद्धीमध्ये अडकलेले असतो. सतत माझं देह, माझं शरीर, माझा मुलगा, माझे घर, माझं दार, माझं गाडी, माझा बंगला ह्याच्यामध्येच आपण अडकलेले असतो. म्हणून आपल्याला देव काही सापडत नाही. आणि देव काय असं हे नाहीये. आपण एक उदाहरण ह्याच्या अगोदर पण बघितलेलं आहोत की एक आपल्याला डिग्री घ्यायचंय, कोणचं तरी एक डिग्री, BSc BCom कोणचं तरी एक डिग्री घ्यायचंय, तर आपल्याला कमीत कमी 21 वर्ष लागतात जन्मल्यापासून. तर देव दिसावा म्हणजे काय पटकन दिसतो का हो? आपल्याला नाही दिसत. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला किती साधना करावं लागेल, किती उपासना करावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला देव सापडतो. कोणी येतं आपल्याला म्हणतं तुम्हाला देव दिसला आम्हाला दाखवा. अरे तुम्हाला देव दिसला आम्हाला दाखवा म्हणजे ज्यांना देव दिसला ते किती उपासना केली असतील, किती जन्माचे पुण्य केलेले असतील. तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी पण ह्या जन्मी खूप पुण्य केले, मी काही पाप केले असं मला तर आठवत नाही. पण काही वेळेस असं होतं आपली पाठ आपल्याला दिसत नाही, आपण केलेले चुके आपल्याला दिसत नसतात. जरी बाबा तुम्ही ह्या जन्मी चूक केला नाहीत, चुकीचं वागला नाहीत, सगळं चांगलं वागलात, साधना छान करतायत, उपासना छान करतायत, पण तुम्ही येताना गाठोडं कोणचं आणलात माहित नाही ना तुम्हाला. पुण्याचं गाठोडं आणलात की पापाचं गाठोडं आणलात की? पुण्याचं गाठोडं आणलं तर त्या पुण्याईनी आपल्याला म्हणतात ना वडलोपार्जित पुण्याई आहे हो, गुरूंची पुण्याई आहे म्हणून त्यांचं सगळं काही छान झालं. तर आपल्या घराण्यामध्ये सुद्धा तेवढी पुण्याई पाहिजे. आपल्या वडिलोपार्जित लोकांच्या हातून सुद्धा सत्कर्म घडलेलं पाहिजे, तेव्हा कुठं आपलं सगळं काही चांगलं होत असतं. नाहीतर म्हणतात काय कोणत्या जन्माचं पाप केलोत की माहित नाही हो, हे सगळं भोगावं लागू लागलंय आपल्याला. म्हणजे आपण येताना कोणचं
गाठोडं घेऊन येतो त्याप्रमाणे आपल्याला हे असतं. तर देव शोधावं, देव शोधावं म्हणून म्हणतात. तर रामदास स्वामी आता देव शोधावं तर पुन्हा आपल्याला पहिल्या पायरीपासून घेऊन जात आहेत, हळूहळू वर घेऊन जात आहेत. म्हणजे कसं, काय असं करतायत, काही काही वेळेस असं कंटाळा येतो, काय बाबा सांगितलेलंच सांगतायत, बोललेलंच बोलतायत असं वाटतं. पण त्याचं कारण असं आहे, आपल्याला इतकं सांगितलेलं सांगून सुद्धा डोक्यात भरत नाही. कारण इतकं डोक्यात कचरा भरलेला आहे आपल्या. एक उदाहरणच म्हणतो, भरलेल्या ग्लासमध्ये पुन्हा पाणी घातलं तर भरतं का? किंवा दूध घातलं तर भरतं का? पाणी आहे हो, दूध घालून बघूत आपण, अजून घाल म्हणजे बसेल, दूध बसेल असं वाटतं. म्हणजे डोक्यामध्ये सगळं इतके विचार आहेत, भविष्याची काळजी, वर्तमान काळाची हे म्हणल्यासारखं आणि भूतकाळाचं आठवणी, हे सगळं डोक्यामध्ये असताना तुम्ही सद्विचार डोक्यामध्ये भरून घ्या म्हणजे कुठून भरून घेऊ शकतात? नाही भरून घेऊ शकत. तर त्याच्यासाठी म्हणून पहिले आपलं डोकं रिकामं करावं लागतं. डोकं रिकामं करावं लागतं म्हणजे केस भाजरून घेते मी, माझं डोकं रिकामं झालंय असं नाहीये. डोक्यातले सगळे चिंता, काळजी हे सगळं काढून टाकल्यानंतर तेव्हा कुठं आपल्याला हे होतं. रात्री झोपच येत नाही हो. झोप येत नाही, दोन कारण असतात, एक तर आजारीपण आहे आणि दुसरी चिंता. माणसांना काळजी खूप असते, भविष्याची पुढे काय होईल माझं, नाहीतर मागचे विचार. ते मला असं बोलले, माझा भाऊ असंच वागला माझ्याशी, माझी नणंदच असं वागली, माझी सासूच असं वागली होती, इतकं त्यांनी सगळं असं वागलं तरी मी त्यांच्याशी खूप चांगलं वागले, हेच विचार डोक्यामध्ये. मग हे सगळं विचार असताना झोप कुठून येणार? आणि दुसरी गोष्ट आजारपण, हे दुखतंय ते दुखतंय चालू, म्हणजे त्याच्या काळजी. तर हे सगळं केल्यापेक्षा देवाचं नामस्मरण नाही हो, देवाचं नामस्मरण करून सुद्धा झोप येत नाही आम्हाला. तुम्ही करून बघा, नामस्मरण करून बघा, देवाचं स्तोत्र म्हणून बघा, किंवा पुस्तक घेऊन बसा, गोळी घ्यायची गरज नाहीये. किंवा कोणाचं तरी प्रवचन ऐका, प्रवचन ऐकू लागला तर झोपीची गोळी घ्यायची गरजच नाही, ऑटोमॅटिक डोळा लागून जातं. कारण चांगल्या गोष्टी कानावर पडू लागल्या तर ऐकावं कोणाला वाटतं? तेच कोणीतरी गॉसिप करू लागले तर त्यावेळेस आपल्याला ऐकावं वाटतं. पण अशा प्रवचनं, पुस्तकं वाचणं, अशा वेळेस नाही झोप येत आणि सुचतही नाही आपल्याला त्यावेळेस प्रवचन ऐकूत का आपण किंवा पुस्तक वाचूत का. नाही, तिकडं बुद्धीच वळत नाही. आपली बुद्धी चिंतेमध्येच अडकलेली असती, नाही तर देहबुद्धीमध्ये अडकलेली असती, शरीराचं दुःखामध्ये अडकलेली असती. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. तर आपण त्या गोष्टीचं प्रयत्न करत राहावं. प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येक वेळेस मी हेच गोष्ट सांगते आणि ज्यांना झोप येत नसेल त्यांना राग येत असेल, संध्याताई सारखं सारखं तेच सांगतात, आम्हाला काही कळत नाही काय, तेच सांगायला लागलेत असं त्यांना वाटत असेल. पण प्रयत्नांती परमेश्वर. काहीतरी असं मला असं वाटतं की काहीतरी असं सांगून तरी थोडंसं काहीतरी, कारण ज्यांना झोप येत नाही त्यांना झोप यावं हीच माझी इच्छा आहे. बाकीचं काही हे नाहीये की नावं ठेवायचंय, त्यांना काहीतरी कमीपणा दाखवायचंय, ही माझी वृत्ती नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की बिचाऱ्यांना झोप येत नाही तर झोप येण्यासाठी काय करावं? डॉक्टरपाशी जाऊन गोळ्या घेतल्यापेक्षा हे उपाय करून बघा. कमीत कमी मकरंद बुवा स्वतःच म्हणतात ना, माझ्या कीर्तनाला या, तुम्हाला ऑटोमॅटिक झोप येते म्हणून म्हणत होते. ते काही गोळी घ्यायची गरजच नाही, भिंतीला टेकून बसा, छान झोप येते तुम्हाला म्हणून म्हणत होते. इतकं छान प्रवचन करत होते, पण ते स्वतः असं म्हणत होते. तर तसं माझं प्रवचन किंवा माझं दासबोध किंवा काही विष्णू सहस्रनाम, गीताचं काहीतरी एक दररोज एक कानापाशी लावून ठेवा, झोप येते पा छान, गोळी घ्यायची गरज नाही तुम्हाला, प्रयत्न करून बघा असं मी म्हणतीये. तर त्याच्यासाठी म्हणतीये. तर देवशोधन म्हणजे काय? तर इथं सगळ्यात पहिले रामदास स्वामी एक उदाहरण दिलेत की आपण कुठंही एक कार्यासाठी जातो, म्हणजे कार्य म्हणजे आपलं काहीतरी काम असतं, काहीतरी रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला, किंवा काही घरच घ्यायचंय किंवा काही गाडीच घ्यायची आहे. तर आपण पटकन कुठल्याही दुकानात जाऊन घेतोत का? नाही घेत. किंवा कुठल्याही सोसायटीमध्ये जाऊन आपण घर घेतो का? नाही घेत. कुठल्याही गावामध्ये जायचंय, आता आमचं हैदराबादहून बेंगलोरला ट्रान्सफर झालं म्हणून म्हणलं की आपण काय करतो, बेंगलोरमध्ये खूप कुठले तरी, कधी त्यांना भेटतही नाही आपण, पण त्यांचा नंबर शोधून बघतो आपण.
नंबर शोधून बघून त्यांना फोन करतो, अमक्या अमक्या ठिकाणी आम्हाला नोकरी मिळाली हो, मग तिथं घर मिळतं का, तिथं स्वस्त असतं का घर, किंवा तिथे आजूबाजूला अजून काहीतरी आहे का, असं विचारपूस करत असतो आपण. विचारपूस करून मग आपण परत त्या माणसाला भेटायलाही जात नाहीत, आपण फक्त फोनवरच संपर्क करतो. म्हणजे एक समाधान, आपल्याला तिकडल्या माणसाची आपल्याला ओळख आहे, आपण तिकडं जाणार आहोत किंवा कुठेतरी यात्रेला जाणार आहेत आपण. मग तिकडं गेलेल्या लोकांना विचारतो आपण, तुम्ही जाऊन आलात की हो केदारला, बद्रीला जाऊन आलात, तिकडं थंडी कशी आहे हो, मग काय काय घेऊन जावं लागतं आम्हाला, असं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर तसंच एका गाव म्हणजे पहिल्या काळाचं म्हणजे रामदास स्वामींच्या काळामध्ये गावामध्ये दुसऱ्या गावामध्ये जायचंय म्हणून म्हणलं तर गाव वरिष्ठ यांना भेटावं पहिले, किंवा पोलीस तिकडले, वकील, डॉक्टर यांना कोणाला भेटलो आपण म्हणजे अरे हे यांच्या ओळखीचे आहेत बरं का, गाव वरिष्ठांच्या ओळखीचे आहेत, मग ह्यांना कोणी त्रास देत नाहीत, म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यात त्यांना म्हणजे सत्कार वगैरे करत असतात, असं सगळं करत असतात. तर हे तर भौतिक गोष्ट आहे, गाव वरिष्ठाला भेटून आपण गावात जातो. मग आपल्याला सुद्धा देव कोण आहे हे बघितल्याशिवाय आपण कुठं जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला साक्षात्कार व्हावं किंवा भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून म्हणलं तर सहजासहजी होत नाही. देव कोण आहे हे आपल्याला शोधावं लागतं. म्हणून रामदास स्वामी सांगतात, ज्याप्रमाणे आपण एका गावात किंवा देशात आपल्या राहायला जायचं आहे, तेथील तो सत्ताधीश वरिष्ठ असतो, त्याला भेटलो तर इतरांचा त्रास होत नाही. म्हणून त्याला जेथे राहायचे असेल त्याने तेथील वरिष्ठांची भेट घ्यावे. असे केले म्हणजे सर्व काही उत्तम होतं म्हणून म्हणतात. तर त्याच्यावरून काय म्हणणं आहे, जर हे जर खरे आहे तर ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्या वाचून जीव सुखमय होणे शक्य नाही. म्हणजे ब्रह्मांड नायक म्हणलं तर आपल्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टीचा नायक कोण आहे, भगवंत आहे. तर त्याला कळून घेतल्याशिवाय आपल्याला आपलं जीवन सुख नाही. म्हणजे त्याला कळून घ्यावं म्हणजे काय करावं आपण, तर आपल्याला पुढे पुढे सगळ्या गोष्टी कळत असतात. तर साधारण गोष्ट म्हणून म्हणलं तर चांगले ग्रंथ वाचावं, दासबोध वाचावं, भगवद्गीता वाचावं, ललिता सहस्रनाम वाचावं, किंवा छोटे छोटे आपले गजानन ग्रंथ विजय आहे, किंवा काय म्हणतात ते आपल्याला छोटे छोटे स्तोत्रच आहेत. तर तसं जर आपण हळूहळू वाचत, नुसतं वाचणं नाही, वाचून त्याचा अर्थ कळून घेत हळूहळू आपण जर वर जात राहू लागलो तर देव आपल्याला नक्कीच मिळतो. तर देव शोधण्यासाठी आपल्याला अजून काय करायचंय, आपल्याला हळूहळू पुढे रामदास स्वामी सांगत आहेत. तर पुढचे 15 श्लोक घे, 15 ओवी. फोन बंद आहे ताई, फोन चालू अगं चालू कर. चालेल. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, तो जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी श्रीराम. चळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू श्रीराम. जो मनामध्ये वागे परिजना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू श्रीराम. जाणीजे परमात्मा निर्गुण त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे हे ते अज्ञान सर्व काही श्रीराम. पोट भराव्या कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परितेणे सार्थक नव्हे श्रीराम. देव ओळखावा एक तेची ज्ञान ते सार्थक, येर अवघेची निरर्थक पोट विद्या श्रीराम. जन्मभरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी श्रीराम. येव पोट भराव्याची विद्या तयेसी म्हणे नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान श्रीराम. ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसिले पाहिजे श्रीराम. अज्ञानास भेटता अज्ञान
तेथे कैसे सापडेल ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम. रोगाप्यासी रोगी गेला तेथे कैचे त्याला. निर्बळाला पाठिवायची श्रीराम. पिशाच्या पाशी पिशाचे गेले तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास कावणो श्रीराम. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा दीक्षाहीनासी दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैचा. ऐकू येत नाही औषा. सॉरी कुठे होते मी. अबद्धापाशी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध. बद्धास भेटता बद्ध सिद्ध नवे श्रीराम. देहापासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही. म्हणून ज्ञात्या त्या वाचून नाही ज्ञान मार्ग श्रीराम. या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा. सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. देवशोधन नाम समास पहिला श्रीराम. समर्थ श्रीराम. तर इथे आता उरलेल्या 15 ओवीमध्ये असं सांगितलेलं आहे, देव कसा ओळखावा हे कळत नसेल तर संतांची संगतीत राहावं म्हणून सांगितलंय. संतांच्या संगतीत राहावं म्हणजे काय तर संतांना हे सगळं माहीत असतं. देवशोधन म्हणजे काय म्हणजे त्यांना ज्ञान असतं. ते नुसतं पोट भरण्यासाठी म्हणून ज्ञान घेत नाहीत. त्यांना देवाचं साक्षात्कार झालेला असतो. देव म्हणजे काय माहीत असतं आणि देहबुद्धी त्यांची नाहीशी झालेली असते. म्हणून त्यांची संगत धरावं. तर त्यांना कसं ओळखावं परत एकदा आपल्याला रामदास स्वामी सांगितलेले. तर ते कसे असतात म्हणलं तर ते कसे असतात, तो लोकांमध्ये वावरतो, साधाच असतो, दिसायला एकदम साधा असतो, पण त्याला आपण ओळखावं कसं म्हणजे त्याला त्याचं ज्ञान कसं आहे म्हणजे त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला. आणि त्यांची कीर्ती खूप असते. लोक त्यांना म्हणत असतात नाही हो त्या माणसाकडे गेलं ना की खूप समाधान मिळतं आपल्याला. त्यांच्याशी बोललं ना की पूर्ण शंकेचं निरसन होतं. अहो त्यांच्याशी नुसतं फोनवर बोललं तर शंकेचं निरसन. जसं डॉक्टरकडे गेलो आपण की कसं होतं, डॉक्टरला बघितलं की आपलं अर्ध दुखणं कमी होऊन जातं. आणि डॉक्टरला फीस भरल्यानंतर स्पेशली गोळी पण घ्यायची गरज नसते. त्याला फीस भरलं की मग आपलं दुखणं कमी होतं. त्याचं कारण काय असं म्हणतो आपण. फीस भरण्याने आपल्या शरीराला काही संबंध आहे का, काहीच नाही. पण त्या डॉक्टरांचं बोलणं इतकं छान असतं की गोळ्याची पण गरज राहत नाही. तुम्हाला काही झालं नाही हो, सगळं ठीक आहे, काय थोडं एक ब्लड टेस्ट करून घ्या, सगळं ठीक होऊन जातं. काही नाही, थोडंसं बीपी वाढलंय. पण आपल्या घरी आपल्याला बीपी वाढल्यामुळे की आपल्याला थोडंसं टेन्शन होत असतं. शुगर वाढल्यामुळे की टेन्शन होतं. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सहज म्हणतात काही नाही हो, असं होत असतं, ह्या वयामध्ये हे सगळं होणारच आहे, काही होत नाही, थोडं चक्कर येतं, थोडं विश्रांती घ्या, कमी होऊन जातं. हे असं बोललं की आपल्याला गोळी घ्यायची गरज राहत नाही. तर अशा लोकांकडेच आपण जावं. म्हणजे संतांकडे सुद्धा असं जावं की संतांना हे सगळं माहीत राहायला पाहिजे. म्हणजे काय, देहबुद्धी कसं विसरायचं, इंद्रियांना आवर कसं घालायचं, मग शमदम कसं करायला पाहिजे, हे सगळं संतांना माहीत असतं. म्हणून संतांकडे जायचं असतं. पण काही लोकांना संत काय माहीत नसतं. मग त्याच्यामध्ये त्यांनी अजून उदाहरण असे दिले. ज्ञान म्हणजे काय म्हणून विचारलेत त्यांनी. तर ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे पैसा कमवण्यासाठी म्हणून जे ज्ञान असतं ते ज्ञान नाही. म्हणजे काय, आज आपण इंजिनियर झालो, आज आपण डॉक्टर झालो, तर फक्त तेवढ्या पुरतं आपल्याला त्याची माहिती आहे. इंजिनियर झालो तर एरोनॉटिक इंजिनियर झालो आपण, म्हणजे एरोप्लेन बद्दलच आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर झालो तर इलेक्ट्रिकल बद्दलच माहित असतं. सिव्हिल इंजिनियर झालो आपण तर फक्त घर बांधायचं कसं हेच आपल्याला माहित असतं. म्हणजे तेवढ्या पुरतं जे ज्ञान आहे ते ज्ञान नाही, ते विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे काय,
एका गोष्टीचंच ज्ञान आपल्याला माहित आहे. पण ज्ञान म्हणजे काय, की सर्व सृष्टीच्या बद्दल आणि सर्व वेद उपनिषद ह्यांचं जे ज्ञान आहे, गीतासार माहित आहे. आता आपण गीता वाचलो, मी पण गीताचा अर्थ सांगितले, पण ते अर्थ सांगितल्यानंतर सुद्धा त्याप्रमाणे मी वागतीये का, हे महत्वाचे. जर त्याप्रमाणे जर वागत असेल तर कळालं मला गीता, पण नाही, नुसतं मी सांगाय पुरतं आहे पण वागणं काही नाहीये, मग मला त्याचं काही अर्थच नाहीये. फक्त त्यावेळेस पुरतं मला ते ज्ञान मिळालं, थोडंसं मिळालं, विज्ञान मिळालं, पण नंतर पुन्हा मी सगळं सोडून दिले, पुन्हा संसारामध्ये अडकले. तर अशांना संत म्हणत नसतात. तर संत काय असतात, ज्ञान म्हणजे काय, म्हणजे सतत त्याची जाणीव राहणं, गीता जगणं, अक्षरशः त्याप्रमाणे राहणं आणि इंद्रिय भोगांकडे न जाणं आणि देहबुद्धीमध्ये न राहणं, याला ज्ञान म्हणतात आणि संत म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की अज्ञानी पुरुष काय करतो, ज्ञानी माणसाकडे जात नाही, अज्ञानी माणसाकडे जात. जर अज्ञानी माणसाकडे गेलो आपण, जर कोणाच्या तरी आता गुडघे दुखू लागलेत माझे खूप, मी डॉक्टरकडे न जाता किंवा कोणत्या तरी वैद्याकडे न जाता शेजारीच काकू आहेत त्यांच्याजवळ गेले मी, का हो माझे गुडघे खूप दुखायला लागलेत, ती पण तिचं रडगाणं सुरू करते, माझेही खूप गुडघे दुखायला लागलेत, मला पण खूप त्रास व्हायला लागले, मला पण हे गोळी घ्यावं लागू लागले. म्हणजे काय, भिकाऱ्याकडे भीक मागितल्यासारखं असंच. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलेले आहेत. भिकाऱ्याकडे भीक मागितलं तर काय मिळतं तुम्हाला, रोग्याकडे जाऊन रोग्याचं आरोग्य मिळतं का तुम्हाला, मिळत नाही. एक दुबळा दुसऱ्याचं रक्षण करू शकतो का, नाही करू शकत. पुन्हा त्यांनी सांगितलंय कृष्ण पक्षामध्ये म्हणजे अमावस्याच्या वेळी जर तुम्ही बाहेर निघालात तर उजेड मिळतो का, नाही मिळत. चंद्राचं उजेड राहत नाही, प्रकाशच मिळत नाही. तर असं नसतं म्हणले. एक प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो काय आपल्याला ब्रह्मज्ञान सांगणार आहे का, नाही सांगत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. तर ते म्हणाले की सद्गुरू वाचून आपल्याला परमार्थ साधत नाही, तर आपण सद्गुरूंकडे जावं आणि आत्मज्ञानी शोधून काढावं. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला शोधून काढावं, त्याच्याकडे जावं. मग कुठं आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला थोडासा मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे ह्या जीवनामध्ये थोडंसं आपल्याला दुःखाचं विसर पडतो. आपल्याला मोक्ष मिळणं म्हणजे काय, कितीतरी जन्माचं पुण्य करावं लागतं. ह्या जन्माचं ह्याच्यामध्ये दुःखाचं विसर होतो आणि आपण सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. सुखी राहणं म्हणजे काय, पंखा आहे म्हणजे मी सुखी आहे का, एसी आहे म्हणजे मी सुखी आहे का. आज एसी आहे, उन्हाळ्यामध्ये चांगलं आहे, सुखात असते. आता थंडीच्या दिवसात स्वेटर घातलं तर गरमी चांगलं वाटतं. हे स्वेटर आपल्याला उन्हाळ्यात चांगलं वाटत नाही, तेच एसी आता आपल्याला चांगलं वाटतं का. म्हणजे वस्तूंनी आपल्याला सुख मिळतं हे नाही, आत्मसुख, आतून आपल्याला सुख मिळायला पाहिजे. तर तेव्हा आत्मज्ञानी आपण होतो आणि थोडासा आपल्याला त्याच जीवनामधून थोडंसं मोक्ष मिळतं, असं रामदास स्वामी सांगतायत. अजून देव शोधायपर्यंत गेलोच नाहीत आपण, इथंच आहेत आपण, हळूहळू जाऊत आपण. तर आता दुसरा समास आहे ब्रह्मपावन निरूपण. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकूण 44 ओवी आहेत. तर 25 ओवी घे पहिले, उरलेले नंतर घेऊ आपण. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 6वा, समास दुसरा, ब्रह्मपावन निरूपण. ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होय जेणे. नाना मतांचे पेखणे, कामानये सर्वथा श्रीराम. ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणो नये विशेष. धान्य विण जैसे भूस, धान्य विण जैसे भूस. खाता नये श्रीराम. नाना काबाड बडविले, ना तरी तक्रची घुसविले. अथवा धुणची सेविले, सावकास श्रीराम. नाना साली भक्षिल्या,
अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैशा श्रीराम, तैसे ब्रह्मज्ञाने विण, नाना उपदेशाचा सिण, सार सांडून असार कोण, शहाणा सेवी श्रीराम, आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सूचित करावे अंतकर्ण, श्रोते जनी श्रीराम, सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा, परंतु ते हे तगेना, सर्व काळ श्रीराम, आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुण, येर पंचभूतिक जाण, नासिवंत श्रीराम, एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्या ते, विषाद वाटे श्रीराम, माझो जगन जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्याची कळेना महिमा, ब्रह्मादिकासी श्रीराम, भूता ऐसा उपदेश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती श्रीराम, पृथ्वी आप तेजवायो, आकाश या सभाय जगदीश, पंचभूतासी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी श्रीराम, जे जे रूप आणि नाम, तो अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म, अनुभवे जाणावे श्रीराम, पंचभूते आणि त्रिगुण, ऐशी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीस नामा विधान, दृश्य ऐसे श्रीराम, ते हे दृश्य नासिवंत, ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत, जाणती ज्ञानी श्रीराम, जे हे क्षत्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविंता कळेना कालवेना, आपे करुणी श्रीराम, जे वायुचोनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना, परब्रह्म ते श्रीराम, ज्याशी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ श्रीराम, दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले, जेथे जेथे श्रीराम, दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तोची पहावे, परंतु गुजते जाणावे, गोप्य आहे श्रीराम, प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार, गुरु मुखे हा विचार, उमजो लागे श्रीराम, जे उमजेना ते उमजेना, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे, विवेक बळे श्रीराम, गुप्त तोची प्रगटवावे, असाध्य तोची साधावे, कानडेंची अभ्यासावे, सावकास श्रीराम, वेद वीरांची आणि शेष, जे ते शिणले निशेष, तेची साधावे विशेष, परब्रह्म ते श्रीराम, तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे, परब्रह्म ते श्रीराम. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ब्रह्मपावन निरूपण. ब्रह्मपावन निरूपण म्हणजे दृश्य सृष्टी पंचमहाभूतापासून बनलेली आहे, तिचे नाव आणि रूप सारखे पालटते, परंतु ब्रह्म मात्र अचल व आढळ आहे. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो, त्यामुळे इंद्रियांना जे दिसते ते आपल्याला खरे वाटते, पण अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम तो बाजूस सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पहावे ही विद्या सद्गुरू शिकवतात. म्हणजे सद्गुरूकडे गेलं तरच आपल्याला हे सगळं कळतं. तर आपण गेल्या ह्याच्यातच बघितलं होतं साधक म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. म्हणजे काय, साधक पुस्तकं वाचतो, ग्रंथ वाचतो, सगळं करतो, पण ते काय शास्त्रप्रचिती होते. पण शास्त्रप्रचिती झाल्यानंतर त्या शास्त्रामध्ये खरं काय आहे काही वेळेस आपल्याला उमजत नाही. किती पुस्तकं वाचलं तरी आपल्याला ते कळत नाही. भगवद्गीताचा अर्थ वाचतो आपण, ललिता सहस्रनामाचं पुस्तक घेतो, त्याचा अर्थ वाचतो, पण त्याच्यात आपल्याला शब्दाचा अर्थ कळतोय, पण एवढंच आहे का असं आपल्याला काही काही वेळेस वाटतं. मग त्यावेळेस आपण काय करतो, गुरुप्रचिती, गुरुकडे जातो. गुरुकडे गेल्यानंतर मग आपल्याला थोडं थोडं उमगायला लागतं.
तर ब्रह्म काय आहे, ब्रह्म काय आपण सतत शंकराचार्य म्हणल्यासारखं ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणून म्हणतात. म्हणजे जगन मिथ्या म्हणून म्हणलं तर काय, हे जे दृश्यसृष्टी आहे, झाड आहे, डोंगर आहे, पर्वत आहे, नदी आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, बंगला आहे, हे सगळं आहे, हे दृश्य. ते सगळं बघितलं की खरं आहेच म्हणतो आपण, हेच खरं म्हणतो. खरंच आहे, 4 चाकी गाडी आहे म्हणूनच आपण परत जाऊ शकतो ना बाहेर, नाहीतर जाऊ शकत नाही. बसमध्ये राहो, गाडीमध्ये जाओ, म्हणजे आगगाडीमध्ये जा तुम्ही, किंवा विमानात जा, काहीतरी एक वाहन आपल्याला लागतो ना इथून तिथं जाण्यासाठी म्हणून. पण हे सगळं नश्वर आहे. आपण जाऊ शकतो खरं, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे, आपलं मन आहे. पहा, आपलं मन सूक्ष्म आहे. त्या मनाने आपण कुठेही जाऊ शकतो. त्याला ना विमान लागत नाही, ना गाडी लागत नाही, ना काय म्हणतात रिक्षा लागत नाही, काही चालतही जावं लागत नाही आपल्याला. आता आपण इथं बसलो आणि आपण सगळं अमेरिकाला जाऊन येतो एका क्षणामध्ये, आणि अमेरिकाचं आपण सगळं बघून येऊ शकतो. त्याचं कारण काय, आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं असतो, कोणी सांगितलेलं असतं, मग आपण त्याप्रमाणे कल्पना करत असतो, त्याप्रमाणे आपण सगळं सृष्टी बघत असतो. तर त्याचप्रमाणे मनाने आपण भगवंताकडे जायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला कोणत्या गोष्टीची आपल्याला गरजच नाही. मूर्ती समोर पाहिजे असं काही नसतं. आपण मनाने खरोखरच, जसं च्या अगोदर सुद्धा आपण अर्चन भक्तीमध्ये बघितलेलं आहे, मानस पूजा. मनाने आपण जर भगवंताची पूजा करू लागलो तर भगवंत आपल्याला प्रत्यक्ष दिसतो आपल्याला. पण तेवढी तयारी नाही आपली. आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात, फुलं लागतं, फळं लागतं, पानं लागतात, दूध, दही, हे सगळं काही आपल्याला लागत असतो. तर त्याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाहीये म्हणून म्हणतात. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे सगळं विश्व पंचमहाभूतापासूनच रचलेलं आहे, पण ते कायम टिकणारं नाहीये. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभाव आहे. म्हणजे विश्व घडणं आणि संपणं हे ठरलेलं आहे. म्हणजे जो जन्माला येतो तो जाणारच आहे. म्हणजे आपण माणसाला माणसामधल्या देवाला कळवून घ्यायचं पाहिजे. आपण माणसालाच देव म्हणून हे करतो. माणसामधल्या देवाला पाहून, म्हणजे तुझ्यामध्ये वेगळा देव नाही, माझ्यामध्ये वेगळा देव नाही, तुझ्यामध्ये जो देव आहे तोच माझ्यामध्ये पण आहे, हे जे वृत्ती आहे हे आपल्याला यायला पाहिजे. पण ते आपल्याला येत नाही. हे सगळ्यात मोठं काय म्हणतात, म्हणजे फॉल्ट आहे, म्हणजे चुकी आहे आपल्यामध्ये, की आपण सतत तू वेगळा मी वेगळा, तू वेगळा मी वेगळा, वेगळे भाव, द्वैत भावना आपल्यामध्ये खूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला देव सापडत नाही. हे विश्व निर्माण होण्याआधी आणि ते निर्वाण पावल्यानंतर शेवटी गुणातीत ब्रह्म जसेच्या तसे असतो, हीच शाश्वतीपणाची खूण आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. पंचमहाभूतांपासून झालेले जे इतर सर्व काही आहे ते नाशवंत समजायला पाहिजे. म्हणजे जे काही आहे ते नाशवंतच आहे. माणूस सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर माहित आहे. घर बांधलो आज ना उद्या, 100 वर्ष राहू दे, 1000 वर्ष राहू दे. आता म्हणतात अहो ते देऊळ 1000 वर्षापूर्वी बांधलेलं आहे हो म्हणून म्हणतात आहे, पण त्यालाही रिनोव्हेशन करावंच लागतं ना, रंगरंगोटी करावीच लागते, काहीतरी करावंच लागतं. म्हणजे ते संपणारं आहे हे माहिती, म्हणजे ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काहीतरी धडपड करावं लागतं. पण ब्रह्माला तसं नसतं. ब्रह्म जे आहे ना सतत टिकलेला असतो. तर ते ब्रह्म ओळखायला पाहिजे. तर गुणातीत ब्रह्म तसे आहे म्हणून म्हणलं. ते नुसत्या साध्या मानवी दृष्टीने विश्वाकडे पाहिले तर ते भूत आहेत असे आढळते. भूत शब्दाला 2 अर्थ आहेत. म्हणजे झालेल्या गोष्टीला आपण भूतकाळ म्हणतो आणि होणाऱ्या गोष्टीला भविष्यकाळ म्हणतो. ते एक अर्थ आहे. भूत म्हणजे ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे पिशाच्च, म्हणजे भूत, राक्षस, पिशाच्च म्हणून आहे. पहिल्या अर्थाप्रमाणे जे झाले आहे ते बदलते. जे झाले आहे ते बदलते म्हणजे भूतकाळ गेला, वर्तमान काळ आला, वर्तमान काळ जाऊन भविष्यकाळ येणारच आहे हे माहित आहे आपल्याला.
म्हणजे हे भूते जे आहेत, पंचमहाभूते आहेत, ते जाणारच आहे. सगळं काही जाणार आहे. हे आपण मनामध्ये ठाम धरून ठेवायला पाहिजे आणि त्याला धरून बसायला नकोय. म्हणजे त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही असं आपण राहतो ना, तर त्याची गरज नाहीये. ते जाणारच आहेत म्हणून हे आपल्याला सारखं नेहमी सांगतात. आणि देवाला धरून बसायला पाहिजे असं म्हणून ते म्हणतात. त्याच्यानंतर काय म्हणाले ते की जे जे गोष्टीला नाव आहे, ज्या गोष्टीला नाव आहे ते पण जाणारच आहे. आता ह्याच्यात सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून म्हणलं तर, नाव आहे म्हणून म्हणलं तर कृष्ण, दामोदर, राम, परशुराम. परशुराम म्हणजे चिरंजीव आहेत. हा, असं सगळ्या देवांची आपण नावं ऐकतो. पण हे सगळे देवांना जेव्हा मनुष्य रूपामध्ये त्यांनी जन्म घेतले तर त्यांचाही नाश झालेलाच आहे. म्हणजे त्यांचं शेवट झालेलं आहे. रामांचं शरयू नदीमध्ये शेवट झालेलं आहे. कृष्णाचं तर परीने बाण मारून, अंगठ्याला बाण मारून त्यांचं देहत्याग केलेला कथा आपण ऐकलेलं आहेत. म्हणजे हे सगळं झालेलं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भगवंत. भगवद्गीतामध्ये श्री भगवानुवाच म्हणून लिहिलेलं आहे. अर्जुन उवाच, संजय उवाच, धृतराष्ट्र उवाच असं म्हणून सगळ्या ठिकाणी म्हटलेले. पण विष्णू वाच, नारायण वाच, कृष्ण वाच असं नाहीये. भगवानुवाच असं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं भगवंताचं नाव नाहीये. नाव नाहीये म्हणजे काय, त्यांना रूप नाहीये, निराकार आहेत ते. त्यांची एक शक्ती आहे. त्या शक्तीच सर्व ठिकाणी काम करत आहे. म्हणून म्हटलेलं आहे की ज्या ज्या गोष्टीला नाव आहे त्या सगळ्या गोष्टी नाशच होणार आहेत. आता पुस्तक, ह्या पुस्तकाला नाव आहे, पुस्तक म्हणतो आपण, हे पुस्तक नाश पावणार आहे. झाड म्हणतो, झाड जाणारच आहे. बंगला म्हणतो, बंगला जाणारच आहे. नदी म्हणतो, नदी गंगा नदी आहे, कधीतरी आटणारच आहे. हे सगळं जे आहे ना, हे सगळे नाश पावणार आहेत. पंचमहाभूत, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल, हे सगळं पंचमहाभूत जे आहेत हे सगळे नाश पावणारेच आहेत. म्हणून ह्याच्यानी बनलेल्या गोष्टीकडे, ह्याच्यानी बनलेल्या गोष्टी, त्याच्यावर आपण जर प्रेम धरून बसलो किंवा त्याला धरून बसलो तर आपण भगवंताकडे जात नाही. आणि आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतानीच बनलेलं आहे. म्हणून ह्या शरीराला जर आपण धरून बसलो तर आपण भगवंताकडे जाऊ शकत नाहीत असे म्हणून सांगितले त्यांनी. तर ते देव कसं आहे म्हणलं तर ते आपल्याला भगवद्गीतेमध्ये नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंतापो न शोषयती मारुत म्हणून जे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानी पुरुष जाणवतात. ते ब्रह्मशस्त्राने तोडू म्हटलं तर तुटत नाही, विस्तवाने जाळू म्हटलं तर जळत नाही, पाण्याने कालवू म्हटलं तर कालवले जात नाही, आणि वाऱ्याने उडवूत म्हणून म्हटलं तर ते उडत नाही, झडत नाही, त्याला घडवता येत नाही, त्याला कोणताही रंग नाही. ते सगळ्या पदार्थाहून वेगळे आहे, पण ते सदा सर्व काळ असल्याशिवाय राहत नाही. ते निरंतर टिकते. ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले, ते सगळीकडेच भरून राहिलेले आहे. ते सूक्ष्मपणे जेथे तेथे व्यापलेले आहे असं म्हणून सांगितले त्यांनी. तर जे इंद्रियांना दिसते ते मिथ्या असते आणि जे गुप्त असते, सूक्ष्म असते ते सत्य असते. म्हणजे ते जे गोष्ट दिसत नाही आपल्याला, काय दिसत नाही आपल्याला म्हणतो देवच दिसत नाही हो आम्हाला, ते सत्य आहे. देव दिसत नाही म्हणून तो सत्य आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतंय. आपण देव दिसतोय म्हणून जेव्हा म्हणतोय तर त्यावेळेस आपल्याला फोटोमधला देव दिसतो, मूर्तीमधला देव दिसतो, आपण पाण्यामध्ये देव बघतो किंवा डोंगरामध्ये देव बघतो. हे सगळ्या गोष्टी दृश्य वस्तू आहेत. पण ते न दिसता आपण डोळे झाकलो की आपलं मन शांत होऊन जातं. तर त्यावेळेस जे अनुभव येतो ते खरंच साक्षात्कार आहे. भगवंताचं साक्षात्कार जे म्हणतो की नाही आपण, म्हणजे आपलं मन
अचल राहत नाही, अचल राहतं, चंचल राहत नाही, स्थिर राहतं, स्थिर बुद्धी म्हणजे आपण स्थितप्रज्ञ होऊन जातो. आपल्याला काहीही कशाचंही देणं घेणं राहत नाही. कोणी आपल्याला वाईट म्हणू लागलंय काय, कोणी चांगलं म्हणू लागलंय काय, कोणी चांगलं म्हणलं की आपण इतकं खुश होऊन जातो की बस विचारा काय काय तारीफ करतात हो. मी गेले ना तिकडं, सगळे माझ्या अवतीभोवती गोल भेटले पा. संध्याताईनी मला सगळे परवा मैत्रिणी सगळे फोन केले बरं का, संध्या तुला आम्ही मिस करतोय ग, संध्या तुला आम्ही मिस करतोय ग, सगळे फोन करतात. म्हणजे एकदम मला भरून येतं की विचारू नका. काय बाबा माझ्याशिवाय कोणाला हेच होत नाही असं म्हणून. आणि इतर वेळी माघारी सगळे संध्याला नावं ठेवतात ग, काय तिचं काय बडबड बडबड चालू असते म्हणे, खरं काही अभ्यास केली नाही काही नाही, का सांगतीये म्हणे, गीता सांगतीये म्हणे, दासबोध सांगतीये म्हणे, काही कळत नाही दळत नाही पण बडबड बडबड चालू असतं. कितीतरी व्हिडिओ काढली म्हणे, त्या व्हिडिओला काही अर्थ आहे काय का, भाषा धड नाही तिचं, काही बोलणं धड नाही, की लगेच मला दुःख होतं की काय बाबा सगळे मला नाव ठेवायला लागले, उद्यापासून मी ते करतच नाही जा म्हणून. असं म्हणजे ह्या गोष्टीत नाही, माझं कर्तव्य काय आहे, मला माझा अभ्यास करायचे आणि मला जे काही समजलं ते मी 4 लोकांना सांगायचं मी प्रयत्न करते. हे आपण जर आपण करत गेलो तर खरोखर साधक बनतो, सिद्ध बनतो. मग सिद्ध बनल्यानंतर आपल्याला आपणहून देव दिसायला लागतो. पण ती स्थिती येण्यासाठी म्हणून आपल्याला एकदा दासबोध अर्थ कळून घ्यायची गरज नाही, अजून 1000 वेळेस आपल्याला वाचलं तरी सिद्ध साधक बनायचं आपल्यामध्ये ह्या जन्मी तरी आहे की नाही की माहीत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावं लागतं, इंद्रियांच्या बाहेर यावं लागतं, विवेकाने वागावं लागतं. विवेकाने वागावं लागतं म्हणजे काय, हे चांगलं कोणचं वाईट कोणतं हे आपल्याला कळून घ्यायला पाहिजे. आपण एकदम भुलून जातो. आपण समोरचा माणूस आपल्याला चांगलं तारीफ केला की आपण भुलून जातो, पण ते तारीफ केल्याने आपल्याला भुलून जाऊन सगळं विसरून जाऊन त्याच्यामध्येच आपण गर्क झालो तर मग त्याचा उपयोग नाहीये. आपण ऐकावं त्यांचं सगळं, खूप छान तारीफ करू लागलेत खरं आहे, पण त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. इथं जर अडकून पडलो तर त्याच्यामध्ये आपल्याला पातंजली योगसूत्रामध्ये आहेत काही काही गोष्टी, असे सगळ्या गोष्टी असेच आहेत की ही सिद्धी मिळते आपल्याला, ती सिद्धी मिळते, पण सिद्धी मिळाली म्हणलं की आपण तिथंच पॉज होऊन जातो, तिथंच थांबून जातो. मला वाचा सिद्धी मिळाली म्हणजे काय, मी बोललेलं सगळं खरं होतं, मग त्याच्यामध्येच मी अडकते आणि मी बोललेलं खरं होऊ लागलंय म्हणून म्हणलं की मग ते मी तुम्हाला सांगते बरं का तुमचं सगळं भविष्य, पण तुम्ही मला 1000 रुपये द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण त्या सिद्धीमध्ये अडकून जातो, मग आपण पुढे जात नाही. तर तसं न अडकता आपण हळूहळू हळूहळू करत पुढे जाऊन ब्रह्माच्या पर्यंत जाऊन पोचायला पाहिजे, देव शोधायला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला प्रत्येक म्हणजे साक्षात्कार होतो म्हणून जे म्हणतो ना आपण ते होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचे ओवी वाचून घेऊ शकतो. पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते श्रीराम. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव, जना कारणे श्रीराम. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आणा आता आपणची आपला, शोध घ्यावा श्रीराम. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे श्रीराम. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वाचा विस्तार. तत्वे तत्व झाडीचा सार, आत्मच उरे श्रीराम. आपण अशी ठावचे नाही, येथे पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई, विभागुनी गेली श्रीराम. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी. विचार पाहता ती गाठोडी, आढळे ना श्रीराम. तत्वाचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एका आत्मा निरंतर, आपण नाही श्रीराम. आपण अशी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही. पाहता वस्तूचा ठाई, पाप पुण्य नसे श्रीराम. पाप पुण्य येमयातना, हे निर्गुणी तो असेना. आपण तोची तरी जन्म मरणा, ठाव कैचा श्रीराम. देवबुद्धीने बांधला, तो विवेक मोकळा केला.
देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. झाले जन्माचे सार्थक निर्गुणात्मा आपण एक. परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा श्रीराम. जागे होता स्वप्न हरे विवेक पाहता दृश्य ओसरे. स्वरूपा अनुसंधाने तरे प्राणी मात्र श्रीराम. आपण असं निवेदावे आपण विवेके नुरावे. आत्मनिवेदन जाणावे याचे नाव श्रीराम. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन. पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे श्रीराम. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला. देहो प्रारब्धी टाकीला सावकाश श्रीराम. यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान. परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला श्रीराम. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जायना का. तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची श्रीराम. संसारी उंडावे चुकले देव भक्त ऐक झाले. मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म पावन निरूपण नाम समास दुसरा श्रीराम समर्थ श्रीराम. निघाले. तर इथं परत तेच सांगतायत ते जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणजे जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावं. म्हणजे व्यक्त आहे म्हणून म्हणलं तर आपण मूर्ती व्यक्त आहे दिसतंय आपल्याला. फोटो आहे दिसतंय आपल्याला त्याला आपण देव म्हणतो. तर ते लोकांचा स्वभाव आहे. म्हणजे हे आपल्याला ते उपजतच आहे की मूर्ती म्हणजे देव आहे फोटो म्हणजे देव आहे हे आपल्याला आहे. आणि एक देव नाही जितकं गाव आहे. आमचं ग्रामदेवता वेगळी आहे बरं का. प्रत्येकाची ग्रामदेवता वेगळी असती. प्रत्येकांचे मानस देव वेगळे असतात. कुलदेवता वेगळे असतात. उपास्य देवता वेगळे असतात. म्हणजे जितकं गाव आहे तितके देव आहेत म्हणून सांगितलेत त्यांनी. तर ह्याच्यामध्ये अशा रीतीने खरा देव कोण हे कळल्यावर मग खरा मी कोण याचा शोध करावा. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एकच देव आहे हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा मी कोण आहे हे सुद्धा कळतं. मी कशाला जन्म घेतलो माझा जन्म कशासाठी झालाय ह्याचं आपल्याला उकलावा होत असतो म्हणून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले. देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध घ्यावा. तर ह्याच्यामध्ये एक अभंग आहे भजन म्हणतो आपण ते अभंग. तर शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा हे किती सुंदर आहे. तर हे आपण कधीच बघत नाही. शोधिसी मानवा रावुळी मंदिरी म्हणजे आपण सगळं बाहेरच शोधत राहतो. नांदतो देवा हा आपुल्या अंतरी ह्याच्याकडे आपलं कधी लक्षच जात नाही. आपल्या अंतरीच देव आहे हे आपण कधीच शोधत नाही. तर आपल्या आत आहे. तर ह्याच्या अगोदर सुद्धा आपण गोष्ट ऐकलेलंच आहेत की भगवंत मला राहण्यासाठी जागा पाहिजे म्हणून म्हटलं तर नारद मुनी म्हणतात की माणसाच्या मनामध्ये राहा म्हणजे तिथं कोणी येत नाही तुम्हाला शोधायला असं म्हणून म्हणतात. तर म्हणजे देव आपल्या अंतरी आहे हे आपण कधी ओळखतच नाहीत. म्हणजे त्याच्यासाठी म्हणून आपण किती प्रयत्न करावं लागतं. किती ग्रंथ वाचावे लागतात. किती संतांकडे जावं लागतं. तेव्हा कुठं आपल्याला हळूहळू कळायला लागतं. म्हणजे आपल्या अंतरी आहे हे कसं आपण खरं समजावं. तर ह्याचं असं आहे की आपल्याला जे दुःख होतं उदाहरण मला कोणीतरी बोललं की टचकन मनाला लागतं की नाही मला. किंवा कोणी मला काही वस्तू दिलं नाही मागितलं की दिलं नाही की आपल्याला वाईट वाटतं की नाही. मला मागितलं की दिले नाहीत हो साधं नवराच हो मला एक साडी घेऊन द्या म्हणून म्हणलं नाही घेऊन दिलं हे मनाला लागतं की नाही आपल्या घेऊन दिले नाहीत. त्याचप्रमाणे समोरच्या माणसाला सुद्धा आपण जर तसं वागवलो
तर त्याला किती दुःख होतं हे आपण विचार करायला पाहिजे. ह्याला म्हणतात सारासार विचार. तर असा विचार करून विवेकाने जर वागलो तर आपल्या अंतरी देव आहे हे आपल्याला कळतं आणि त्याचं प्रत्यक्ष साक्षात्कार व्हायची गरजच नाही. समाधानी बनतो आपण. आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी आहे असं कधीच वाटत नाही. आपल्याला सतत काय वाटतं, मला काही कमी नाही. खरंच भगवंता तुझ्या कृपेने मी आज सुखी आहे बरं का. माझ्या डोक्यावर छत आहे, माझ्या अंगभर वस्त्र आहे, मला जेवायला पोटभर जेवण आहे, आरोग्य आहे मला चांगलं, हातपाय धड आहेत, डोळे चांगले दिसत आहेत, मला सगळं काही छान आहे रे भगवंता. ही वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. पण ती वृत्ती न निर्माण होता सतत माझं अंग दुखतंय, मला कमी आहे, माझ्या घरी मला हे नाहीये, उन्हाळ्यामध्ये गरमी खूप होते, एसीच लावून दिले नाही माझ्या खोलीमध्ये, थंडीच्या दिवसात हीटरच नाहीये, काय करावं की काय, काश्मीरहून कोणी गेलेत बा, शेजारचे गेलेत, आणू नये का एखादं शॉल. हे असे सगळे विचार येत असतात आपल्या डोक्यामध्ये. म्हणजे हे आपण असमाधानी आहोत, समाधानच नाही आपल्यामध्ये. तर मग आपल्याला देव कुठून दिसणार, दिसणारच नाही. तर त्याच्यासाठी म्हणून आपण देहाच्या पलीकडे आपण जात नाही. तर इथं रामदास स्वामी 29व्या श्लोक ओवीपासून ते 33व्या ओवीपर्यंत म्हणजे 5 ओवी आपल्याला काय सांगितलेत, देह हा गाठोडं आहे म्हणून म्हणलेत. पंचमहाभूतांचं गाठोडं. पंचमहाभूतांचं गाठोडं म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, वायू आहे, अग्नी आहे, आकाश आहे, पृथ्वी आहे. हे सगळे पृथ्वी तत्व आहे, अग्नी तत्व आहे. म्हणजे पृथ्वी आहे म्हणून म्हणलं की तुम्ही लगेच विचार करताल, कुठं दिसतच नाहीये शरीरामध्ये, जमीन कुठे नाहीये, अग्नी आहे कुठं हो, दिसत नाही, अग्नीच दिसत नाहीये, कुठं दिसतंय तुम्हाला, जल आहे, रक्त आहे हो पूर्ण अंगामध्ये, जल कुठून दिसलंय तुम्हाला, उलट जल झालं, रक्ताचं पाणी झालं आणि तो माणूस मरून गेला असं म्हणतात. तत्व आहे तिथं, पृथ्वी तत्व म्हणजे आपलं हे मांस हाड जे आहेत की नाही, हे पृथ्वी तत्व आहे. जलतत्व म्हणजे रक्त, जे आपल्या अंगामध्ये जे चिकटपणा, पाणी जे आहे, जेव्हा आपल्या अंगातलं पाणी संपून गेलं, रक्त संपून गेलं की म्हणतात माणसाला डिहायड्रेशन झालं आणि तो मरून गेला असं म्हणतो आपण. म्हणजे ते जलतत्व आहे. अग्नितत्व म्हणजे आपलं शरीर गरम आहे म्हणून आपण जिवंत आहोत. जेव्हा आपलं शरीर थंड पडलं की आपल्याला पलंगावरून खाली उतरून घेऊन जा म्हणतात. म्हणजे शरीर थंड पडणं म्हणजे अग्नितत्व आपल्यामधलं संपलं. आकाश तत्व आहे, पोकळी आहे आपल्यामध्ये, हे सगळं आहे. वायू तत्व आहे म्हणून श्वासोश्वास आहे आपल्यामध्ये. म्हणजे हे पंचमहाभूतांचं गाठोडं आहे. हे पंचमहाभूतांचं गाठोडं आपण घेऊन आलोय येताना. तर ह्या गाठोड्याचं उकलन करावं. गाठोडं बांधून आपण घेऊन जातो कुठल्या तरी गावाला, तर ते गाठोडं उकलल्यानंतरच त्याच्या वस्तूचे आपल्याला उपयोग होते की नाही. त्याचप्रमाणे आपल्या पंचमहाभूतांचं आपण गाठोडं उकललो म्हणजे आपल्या शरीराचं आपण देहबुद्धी हळूहळू उकलून दूर करत गेलो आपण, तर आपल्यामधल्या खऱ्या देवाला आपण ओळखू शकतो. असं 29व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापर्यंत आपल्याला रामदास स्वामी सांगितलेले. आणि जेथे मीपणाला जागाच उरत नाही, म्हणजे हे सगळं उकललो आपण, तर त्यावेळेस जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत नाहीत. म्हणजे हे पंचमहाभूतांचं गाठोडं सुटलं. पंचमहाभूतांचं गाठोडं सुटलं म्हणजे काय, देहबुद्धीतून आपण बाहेर आलो. म्हणजे पंचमहाभूतांच्या देहातून आपण बाहेर आलो म्हणजे मरून गेलो असं नाही. जिवंत राहून या देहबुद्धीमध्ये आपण अडकून राहत नाहीत. माझे हात, माझे पाय, माझे डोळे, माझे कान, माझं नाक, ह्याच्यामध्येच आपण अडकलेलो असतो. सुंदरता, दुखणं, खाणं पिणं ह्याच्यामध्येच आपण अडकलेले असतो. तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जर बाहेर पडलो तर ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येतात असं ते म्हणतात. आणि मी देहच आहे ही दृढ भावना आपल्या बंधनास कारण होते. म्हणजे आपल्या बंधन, गाठोडं बांधणं, बंधन म्हणजे काय, आपण संसाराच्या बंधनात अडकलेले आहोत. विवेकाने ते उकलावी. मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यावर
त्याचे अखंड अनुसंधान ठेवल्याचा अभ्यास करावा. त्यातून स्वस्वरूपानुभव उदय पावतो. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. म्हणजे काय? देह प्रारब्धावर सोडून द्यावं म्हणजे काय? मी येताना जे गाठोडं घेऊन आलो, पाप पुण्याचं जे गाठोडं घेऊन आलो, ते मी भोगल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. एक परवाच आपल्याला संध्याताई ललिता सहस्रनाम सांगताना म्हणत होते, जाऊन वर हात लावून आले. जसं अलका म्हणून आपल्या क्लासमध्ये आहे, अलका वहिनी आहेत, ते गेले म्हणूनच डिक्लेअर केले होते हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर सुद्धा म्हणले गेली ती म्हणून म्हणले. म्हणजे इतक्या ह्याच्यातून सुद्धा ते परत आले. ते होऊन सुद्धा 5 वर्ष होते. 5 वर्ष होऊन आता पहा काही तिला झाल्यासारखंही दिसत नाही ती. म्हणजे ह्या स्थितीला जाऊन आलेली आहे. म्हणजे तिचा अजून प्रारब्ध आहे. ह्या पृथ्वीवर ते अजून तिचं ऋणानुबंध आहे आणि ती कुठल्या तरी एका कार्यासाठी थांबलेली आहे. ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय ती जाऊ शकत नाही. असं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण काय म्हणावं? प्रारब्धामध्ये जे होणार आहे ते होणार. आता आपल्याला काहीतरी दुःख आहे. आता एक उदाहरणार्थ मीच आहे. माझे मिस्टर मला सोडून गेले. जर मी तेच जर मनामध्ये सतत धरून बसले तर मी भगवद्गीता वाचू शकते का? मी दासबोध वाचू शकते का? नाही वाचू शकत. प्रारब्धामध्ये माझ्या लिहिलेलं होतं की ते पहिले जाणार आहेत, मी नंतर जाणार आहे. किंवा माझ्या प्रारब्धामध्ये असं लिहिलेलं असं होतं, राहिलं असतं समजा की मी पहिले जाणार आहे, ते नंतर ते राहणार आहेत. तर तसं जरी झालं तरी म्हणजे कोणत्याही गोष्टीचं देव मला जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय हे आपण विचार करू. काही काही वेळेस आपल्याला अशा गोष्टी अनुभवाला येतात. पहा आता आपण बाहेर निघायला निघतो. बाहेर निघायला निघालो की काहीतरी घरामध्ये पडलेला आवाज येतं. काहीतरी डब्बाच पडलेला असतं काहीतरी. तर ते मांजर आलेली असती किंवा काहीतरी एक पक्षी आलेलं असतं. ते डब्बा खाली पाडतं. त्या डब्यातलं धान्य सगळं खाली पडतं. अरे रामा, आता आपण जर तसंच टाकून गेलो, दूध सांडलेलं असतं, अरे आपण असंच टाकून गेलो तर आता मुंग्या लागते, तिथं सगळं खराब होतं. जाऊ दे, 5 मिनिटं उशीर झाला तर झाला, आपण स्वच्छ करून जाऊत म्हणून ते स्वच्छ करत राहतो आपण. पण स्वच्छ करून निघतो. निघालं की बाहेर गेलं की अहो आत्ता एक 5 मिनिटापूर्वी पुढे ऍक्सिडेंट झालं हो, 2 वारले पहा म्हणून असं सांगतात. ऑन दी स्पॉट गेले होते असं म्हणून सांगतात. म्हणजे आपलं मृत्यू तिथे लिहिलेलं नाहीये. म्हणून देव आपल्याला घरामध्ये बांधून ठेवले. धान्याचा डब्बा खाली पडलेले, मग ते धान्य सगळं आपण डब्यामध्ये भरेपर्यंत 5-10 मिनिटं उशीर झालं. म्हणजे मृत्यू आपल्याला तिथं घेऊन गेलं नाही. आपल्या प्रारब्धामध्ये ते मृत्यू लिहिलेलं नाहीये. काही वेळेस असं होतं, सगळेजण आता संध्याताई सांगितलेलंच उदाहरणच आहे. 5 जण कारमध्ये बसलेले असतात. तर एकाला वॉशरूमला जायचं असतं. तो म्हणतो मला वॉशरूमला जायचंय रे म्हणून म्हणतो. आणि तो म्हणतो मला, बाकी 4घांना आम्हाला नाही जायचंय बाबा, तू जाऊन ये बाबा म्हणून म्हणतात. तो असं बाहेर जातो, काहीतरी झाडच त्याच्यावर पडतं, वीजच त्याच्या अंगावर पडतं आणि त्याचं मृत्यू होऊन जातं. म्हणजे तेच वीज जर ह्या कारवर पडलं असतं तर 5 लोक गेले असते. पण त्याचे एकट्याच मृत्यू लिहिलेलं आहे. कोणत्या तरी गाडी येऊन त्याला मारतं, ऍक्सिडेंट होऊन ऑन द स्पॉट मरून जातो. म्हणजे प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं आहे ते होऊ लागलंय असं आपण निश्चिंतपणाने राहायला पाहिजे. पण आपली ती वृत्ती नाहीये. प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं आहे आपल्याला भविष्य कळून घ्यायचं असतं. जाऊन ज्योतिषाकडे जातो आणि विचारतो, काय हो आमच्या भविष्यामध्ये काय लिहिलेलं आहे का? आमच्या नशिबामध्ये विमान यात्रा आहे का? बद्री यात्रा आहे का? मी मानस सरोवरला जाते का? माझे तुच्छ विचार नाही हो. पुन्हा वरतून आता मी माझ्यासारखी म्हणते, माझे तुच्छ विचार नाहीत. मला घर बंगला काही नकोय, पण मी मानस सरोवरला जाते का? माझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे का? मी जाऊन येऊ शकते का? हे आपण ज्योतिषाला जाऊन विचारतो. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये काय घडतंय हे आपल्याला कळून घ्यायचंय. पण आपली वृत्ती अशी नाही. जर माझ्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ह्या जन्मामध्ये मला मानस सरोवरचं दर्शन व्हायचं आहे तर मी नक्कीच जाणार आहे. मला कशाची धडपड करायची गरज नाही. त्याचं उदाहरण मी स्वतःच आहे. मी बद्री केदारला जाऊ शकते की नाही की मी विचारच केले नाही. प्रत्येक वेळेस असं वाटत होतं पैसा खूप लागतं, बद्री केदारला जावं म्हणलं तर
चारधाम यात्रा करावं म्हणजे खूप पैसे लागतात. तेवढे पैसे तर माझ्याजवळ नाहीये, तेवढी ऐपत तर माझी नाहीये, मी तर जाऊ शकत नाही. आणि मुलांवर कशाला डिपेंडेंट राहू, नसेल माझ्या नशिबी ह्या जन्मामध्ये. म्हणून मी निराशच झाले होते अक्षरशः. पण ते कुठून काय कसं झालं ते परमेश्वराच्याच हातात घड. फक्त 10 दिवसामध्ये ठरलं आमचं बद्री यात्रेला जायचं. ते म्हणले आम्ही जातोय, तुम्ही येतात का? चला सोबत आहे ना, जाऊन येऊ चला. पैशाची जुळवाजुळव झाली, होऊन गेलं. नर्मदा परिक्रमा पण तसंच झालं. पण त्याच्या एकदम अपोजिट काय झालं, नेपाळ यात्राचं तिकीट बुक केलं, सगळं झालं. म्हणजे ते पैसे भरले मी, मग नंतर फ्लाईट तिकीट बुक झाले, सगळं काही झालं. पण त्याच वेळेस मला सेकंड टाइम करोना झालं. गेल्या जानेवारीमध्ये निमोनिया झालं, मी जाऊ शकले नाही. म्हणजे माझ्या प्रारब्धामध्ये तेव्हा लिहिलेलं नाहीये. पण त्या गोष्टीला आपण आता त्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटत राहतं. एवढं पैसे भरले, फ्लाईटचे तिकीटचे पैसे गेले, तिथं पैसे भरलेले गेले, सगळं वाया गेले. प्रारब्धामध्ये नाहीच आहे, तुझ्या नशिबामध्ये ते पैसे नव्हतेच, ते पैसे असेच वाया जायचे होते. पण ह्या गोष्टीची आपली तयारी नाहीये. तर सगळं काही आपण प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावं, सतत आनंदी. आता मी वर्तमान काळात जगत आहे, वर्तमान काळात जगत आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये राहायला पाहिजे, सतत आनंदी. आता मला थंडी वाजू लागली, छान स्वेटर घालून मस्त ब्लँकेट घेऊन पांघरून घेऊन मी मस्त झोपणार, या गोष्टीचा आनंद घ्यायचाय. आता मला दासबोध सांगायचंय, मला जे सुचेल मी सांगेन. माझा अभ्यास झालेला नाहीये, तुम्हाला आवडतंय का ना आवडतंय, तुम्हाला कळतंय का ना कळतंय मला माहित नाही. पण मला मनातून जे स्फूर्तय ते मी सांगायचं मी प्रयत्न करणार, मी असंच वागणार. असं आपल्याला राहायला पाहिजे. तर तेव्हा कुठं स्वानंदात आहे म्हणून आपल्याला अनुभव येतो. आणि ह्यालाच अनुसंधानात राहावं म्हणून म्हणतात. म्हणजे सतत ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. अनुसंधानात राहावं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे 41व्या ओवीमध्ये. श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्री समर्थांनी निराळ्या शब्दात सांगितले आहेत. म्हणजे श्रवण, पहिले काय करायला पाहिजे, आपण आपल्याला सांगितलेलंच आहे नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिले आहे. तर आपण श्रवण करायला पाहिजे. श्रवण करायला पाहिजे म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचं ऐकायला पाहिजे. तुम्ही हेच नाही, श्लोक म्हणून नाही, देवाचे गोष्टी म्हणून नाही, कोणतीही गोष्ट तुम्ही नीट ऐकलात तरच तुमच्या डोक्यात शिरेल ना. तुम्ही ऐकतच नाहीयेत, समोर बघतायत, संध्याताई प्रवचन सांगतेय, संध्याकाळताईकडे बघतायत, पण तुमचा विचार दुसरीकडे आहे. तर मी काय सांगू लागलेलं तुमच्या डोक्यात शिरणार आहे का? नाही शिरत, काहीच शिरत नाही. तर जे काही मी सांगतेय, जे काही सद्गुरू सांगतायत, जे काही शाळेमध्ये शिकवतायत, जर त्या गोष्टी जर मन लावून जर आपण ऐकलो तर मग त्याचं काय होतं, मनन होतं. म्हणजे ते अरे हे सांगितलेत ना, मग ह्याच्यामध्ये काय. आता दासबोध आपण ऐकतोय तर संध्याकाळी आपल्याला विचार येतं, अरे असं दुपारी सांगितले होते, असं करायला पाहिजे म्हणून. तर आपण प्रयत्न करूयात. म्हणून मग त्याचं आपण मनन करत राहतो, म्हणजे आठवण करत राहतो. ऐकतो पहिले, मग आठवण करतो, त्याच्यानंतर काय निधिध्यास, मग त्याच्यानंतर निधिध्यास म्हणजे सतत त्याचाच विचार. मला देव शोधायचंय, मला देव बघायचंय, मला दासबोध ग्रंथाचं पूर्ण अर्थ कळून घ्यायचंय, उद्याचं क्लास माझं मिस होऊ नये, तर उद्याचं 3 ते 5 मध्ये काही काम असेल तर मी आजच करून घेते, किंवा उद्या सकाळी ते काम उरकून घेते. असं आपण प्रयत्न करत राहतो, निधिध्यास करतो. ते सगळं केल्यानंतर काय होतं, साक्षात्कार होतोच. म्हणजे आपण मनापासून एकदा जर दासबोध ग्रंथ ऐकलो, एकदा जर गीता ऐकलो, एकदा ललिता सहस्रनामाचा अर्थ ऐकलो, तर नक्कीच आपल्याला साक्षात्कार होते. हे आपल्याला रामदास स्वामी या सगळ्या ओवींमधून आपल्याला सांगत आहेत. यालाच काय म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय, श्रवण, मनन, निधिध्यास आणि साक्षात्कार. साक्षात्कार झाला म्हणलं की आत्मज्ञान होतो. साक्षात्कार होणं म्हणजे काय, प्रत्यक्ष देव येऊन समोर उभा राहणं नाही. प्रत्यक्ष देव समोरून उभा राहत नाही, सगुण अवतारामध्ये उभा राहत नाही, पण त्याचं जाणीव होते आपल्याला.
मला भगवंत दिसला, आज मी भगवंताला पाहिले, ह्या गोष्टीचा आनंद होतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे काय, आपण मनापासून छान देवाची पूजा करतो, छान देवाला नैवेद्य दाखवतो, आरती करतो, ऊद लावतो, उदबत्ती लावतो, हे सगळं करतो, भजन म्हणतो. सगळं झाल्यानंतर एक 2 सेकंद डोळ्याने देवाला बघत पण नाहीत, पण 2 सेकंद डोळे झाकतो की आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतं. काय मस्त झालं ना, आज देवाची पूजा खूप छान झाली, देवाचा आरास खूप छान झाला. म्हणून जे 2 सेकंद जे वाटतं ना, तेच साक्षात्कार आहे. साक्षात्कार जे म्हणतो ना आपण, ते होणं म्हणजे साक्षात्कार आहे. ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग या संसारामधली हिसका हिसकी विराम पावते म्हणून 45व्या ओवीमध्ये सांगितले. म्हणजे हे गोष्ट जर आपल्याला 2 सेकंदच वाटतंय, त्या दिवशी पुरतच, त्या दिवशी पुरतं म्हणलं तर त्या दिवशी पुरतं, पण ते सुद्धा एखादं सेकंद 2 सेकंद एवढंच होतं. पण ते 24 तास होणं, ते म्हणजेच आपण ह्या संसारातून मुक्त झालो असं ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, ब्रह्मपावन नाम समासमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे 2 सेकंद न होता त्याची अवधी वाढायला पाहिजे. 5 सेकंद, 10 सेकंद, 25 सेकंद, 5 मिनिट, 10 मिनिट, 1 तास, 2 तास, 4 तास, असं जर आपलं वाढत वाढत गेलो म्हणजे आपण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो आणि आपल्याला स्वानंद, सतत आनंदामध्ये राहतो आपण. हे आपल्याला दुसऱ्या समासामध्ये रामदास स्वामी सांगितलेले आहेत. आता तिसरा आहे मायोद्भव निरूपण, म्हणजे माया म्हणजे काय आहे हे आता आपल्याला रामदास स्वामी सांगत आहेत. आतापर्यंत आपल्याला ब्रह्म म्हणजे काय सांगितलेत, आता माया म्हणजे काय हे आपल्याला सांगणार आहेत. तर उषा वाचायला सुरू कर. ह्याच्यामध्ये आपल्याला किती ओवी आहेत, 37 ओवी आहेत, तर 20 ओवी घे पहिले. दशक 6वा समास 3 मायोद्भव निरूपण नाम. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम. जे खंडलेची नाही अखंड, दे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म श्रीराम. जे दिसेना का भासेना, जे उमजेना का नासेना, ये येना का जायना, परब्रह्म ते श्रीराम. जे चळेना का ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, रचेना ना खचेना, परब्रह्म ते श्रीराम. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापूनी असे श्रीराम. अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले श्रीराम. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर, जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडती श्रीराम. जड सबळ पंचभूतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्य विवेक पाहता कळे श्रीराम. उसामध्ये घेईजे रस, ये रजे सांडिजे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश, विवेक ओळखावा श्रीराम. रस नाशिवंत पातळ, आत्मा नाशवंत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ, परिपूर्ण जाणावा श्रीराम. आत्म्यासारिखे एक असावे, माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिसे समजावे, कैसे तरी श्रीराम. ऐसी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली, जैशी आकाशी वाहिली, झुळक वायोची श्रीराम. वायोपासूनी तेज झाले, तेजापासूनी आप निपजले, आपापासूनी आकरले भूमंडळ श्रीराम. भूमंडळापासूनी उत्पत्ती, जीवनेनो झाले किती, परंतु ब्रह्म आदि अंती व्यापुनी आहे श्रीराम. जे जे काही निर्माण झाले, ते अवघेची नासले, परिमोळी ब्रह्म ते संचले, जैसे तैसे श्रीराम. घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न भासे, आकाश जैसे श्रीराम. तैसे परब्रह्म केवळ,
अचळ आणि अढळ, मध्ये होत सकळ सचराचर श्रीराम. जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापले. सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म श्रीराम. ऐसे ब्रह्म अविनाश तोची सेविती ज्ञाते पुरुष. तत्व निर्षणे आपणास आपण लाभे श्रीराम. तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले. ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम. तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता. निर्गुण ब्रह्मी ऐकता विवेक झाली श्रीराम. विवेक देहाकडे पाहिले तो तत्व ओसरले. आपण काही नाही आले प्रत्ययासी श्रीराम. आपला आपण शोध घ्यावा आपली ती माईक वार्ता. तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म श्रीराम. आपणा विणे निर्गुण ब्रह्म. होऊ दे 25 पर्यंत घे नंतर. आपणा विण निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म. तत्वासारिसा केला भ्रम नितुपणाचा श्रीराम. मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते कळेना चळेना. आपण तेची परी कळेना सद्गुरु विण श्रीराम. तर ह्याच्यामध्ये पहिले त्यांनी ब्रह्म काय हे सांगितले, माया काय आहे हे सांगितल्यापेक्षा त्यांनी ब्रह्म काय आहे हे सांगितलेले. म्हणजे ब्रह्म काय आहे म्हणून म्हणलं तर तो एकदम निश्चळ आहे, निर्मळ आहे, अखंड आहे, त्याचे तुकडे करता येत नाहीत. तर ह्याच्या अगोदरच ते आपण श्लोक म्हणलो ना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. तसं त्याला कोणी तोडू शकत नाही, कोणी मोडू शकत नाही. तो इंद्रियाला दिसत नाही, इंद्रियांना दिसत नाही, मनाला भासत नाही, ते उत्पन्न होत नाही, नाश होत नाही, ते कुठे जात नाही, कुठे येत नाही, असे परब्रह्म आहे. ते चळत नाही, ढळत नाही, बदलत नाही, काही त्याच्यामध्ये हे होत नाही, ते तुटत नाही, फुटत नाही म्हणून सांगितले. म्हणजे प्रत्येक वेळेस तेच सांगतायत त्यांनी. कधी नाश नसलेले ते ब्रह्म निर्गुण आहे. जे नाश पावते ती माया समजावी. म्हणजे माया म्हणजे काय, म्हणजे आपण माया म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टीकडून आपल्याला सुख मिळतं किंवा दुःख मिळतं हे माया आहे. तर ते कधीतरी जाणार आहे, परत मिळणार आहे आपल्याला, त्याला आपण माया समजायला पाहिजे असं म्हणून सांगतात. तर हे कसं करायचं आपल्याला, माया आणि ब्रह्म ह्याच्यामधून आपण वेगळं कसं व्हायचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेत. किती छान उदाहरण दिलेत. तर ऊस खातो ना आपण, आता आजकाल कोणी ऊस खातच नाही, दातच धड नाहीये, लहान पोरांचेच कॅव्हिटीज झालेले असतात, त्यांचं रूट कॅनाल करा, हे करा, ते सगळं झालेलं आहे. पण आपल्या लहानपणी काय, मी आता सुद्धा मी ऊस खाते, मी ऊस दातानी हे करून खाते. म्हणजे जे ऊस खाऊन त्याच्या चौथा फेकून देतो आणि ऊसाचं रस आपण जे पितो त्याप्रमाणे खरं सृष्टीमध्ये खरं काय आहे आणि खोटं काय आहे, दृश्य सृष्टी काय, अदृश्य सृष्टी काय, सूक्ष्म काय आहे हे कळून घ्यायला पाहिजे. म्हणजे ऊसाचं रस पिऊन ऊसाचं चौथा फेकून द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे ब्रह्म काय आहे कळून घेऊन माया काय आहे ते टाकून द्यायला पाहिजे, असं त्यांनी ऊसाचं उदाहरण दिलेले आहेत. त्याच्यानंतर ते म्हणतायत की हे जे पंचमहाभूतांपासून हे जे सगळं बनलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की वायूपासून अग्नी निर्माण होते, अग्नीपासून पाणी झाले, पाण्यातून पृथ्वी आकार घेतला, पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली. जीव किती निर्माण झाले याची गणना करता येत नाही असं म्हणून सांगितलेलं आहे. तर हे सगळं पृथ्वीपासून म्हणजे पंचमहाभूतांपासूनच आपल्याला दृश्यसृष्टी निर्माण झालेली आहे. पाण्यापासून नदी झालेली आहे, पृथ्वीपासून म्हणजे जड तत्वानी जमीन आहे, पर्वत आहे, आकाश तत्व आहे, पोकळी आहे आपल्याला पूर्ण सगळ्या ठिकाणी, जलतत्व आहे म्हणून पाणी झालं सांगितलंय. वायू आहे, सतत आपल्याला वायू दिसत नाही आपल्याला, पण आपल्याला भासतं, अंगाला वायू भासतं. अग्नी आहे, गरम आहे, म्हणजे अग्नी आहे म्हणूनच आपण आहोत, हे सगळं आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. तर ते ह्या सगळ्यांनी किती प्रकारचे जीव निर्माण झालेत
त्याची काही गणनाच नाही. गणना नाही म्हणजे ते आपण मोजूच शकत नाहीत. किती जीव निर्माण झालेत हे आपण काही मोजूच शकत नाहीत. परंतु सर्वांच्या सुरुवातीस व अखेरीस ब्रह्म मात्र व्यापून राहिलेला आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी ब्रह्म मात्र आहे. म्हणजे आपल्याला कुठंही बसलं तर देवाचा साक्षात्कार होऊ शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता विश्व आले आणि गेले तरी ब्रह्म कसे अविनाशपणे व्यापून राहिले हे आता सांगत आहेत म्हणून सांगितलेत त्यांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये एक उदाहरण त्यांनी अजून एक काय घेतलेत, कुंभाराचं उदाहरण घेतलेलं आहे. तर कुंभार एक माठ बनवतो, माठ मडकं काय म्हणतो आपण, मातीचा एक घडा बनवतो. तर त्या घड्यामध्ये आकाश जसेच्या तसे आहे, म्हणजे पोकळी आहे. घट तयार झाल्यावर त्याच्या पोटातील पोकळी तशीच असते. म्हणजे ते घट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पोकळी आहेच की नाही, रिकामा आहेच ते, तर ते पोकळी असते. पण घट फुटल्यानंतर देखील मूळचे आकाश नाश पावत नाही. म्हणजे घट फुटलं त्याच्यातली पोकळी निघून गेली, पोकळीमध्ये मिसळून गेली असं म्हणून त्यांनी सांगितलंय. म्हणजे सगळ्या ठिकाणी पोकळ आहे. जरी घटामध्ये आपण बंद करून ठेवलो तरी पोकळी आहे. घट फुटल्यानंतर सुद्धा ते पोकळी आहे म्हणून सांगितलेले आहे त्यांनी. त्याचप्रमाणे शाश्वत ब्रह्म जसेच्या तसे असते म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर दृश्याचा पूर्ण निराश केला की मग आपल्याला खरा मीपणाचा लाभ होतो. म्हणजे दृश्याचा म्हणजे देहबुद्धीचा, जे दृश्याला दिसत आहे, घर दार बंगला हे सगळं दिसत आहे, त्या गोष्टीतून आपलं मन काढून घेतलो तर आपण खरं कोण आहे हे आपल्याला अनुभवास येतो. या अनुभवामध्ये सोहम भाव उदय पावतो आणि देवभक्तांचे ऐक्य होते असं सांगितलंय. तर ते देवभाव ऐक्य होते म्हणून म्हणतात देव आणि मी वेगळे उरत नाहीत. जाणते व विचारी पुरुष एक तत्वाचा आधार घेतात आणि त्यातून इतर तत्वे शोधून काढतात. विनाशी तत्वे एकदा का सगळी विरली म्हणजे देह मी आहे ही भावना पण विरते. म्हणजे ज्या गोष्टी विनाश होणार आहेत हे कळालं समजा आणि त्या गोष्टीतून आपलं मन निघून गेलं तर तेव्हा आपल्याला नक्की देव काय आहे हे आपल्याला कळून येतं म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. आणि आपण आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे समजते. अशा रीतीने तत्वाचा निराश झाला की अखेर शुद्ध खरे निर्गुण ब्रह्म तेवढेच उरते. म्हणजे सगळं खोटं आहे, जगन मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे हे जर कळालं तर आपणहूनच आपल्याला देव दिसतो आणि मी काय आहे हे ओळखतो. म्हणूनच शंकराचार्यांनी उगीच म्हटलेलं नाहीये जगन मिथ्या ब्रह्मसत्य म्हणून जे म्हटलेले ते त्यांनी अनुभवलेले आहेत. पण अनुभवलेले आहेत म्हणून त्यांनी संसार सोडून गेले नाहीत, म्हणजे जग सोडून गेले नाहीत. जेव्हा त्यांचं शेवट आलं तेव्हाच ते गेले. पण जगामध्ये त्यांनी आपल्याला हे कळण्यासाठी म्हणून किती ग्रंथ लिहिलेत, किती साहित्य लिहिलेत, त्यांनी किती स्तोत्र लिहिलेले आहेत. ते सगळं वाचून आपण सुद्धा हे कळून घ्यायला पाहिजे आपण की जग काय आहे, ब्रह्म काय आहे, खोटं काय आहे, खरं काय आहे हे कळून घेण्यासाठी म्हणून आपल्याला शंकराचार्यांचे साहित्य, रामदास स्वामींचं दासबोध, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी असे ग्रंथ वाचून त्याचा अर्थ कळून घ्यायला पाहिजे. तर तेव्हा कुठं खरं काय आहे, खोटं काय आहे आपल्याला हे सगळं कळतं. आता पुढचे उरलेले सगळे ओवी वाचून घे. उषा आहेस का? म्यूट आहे तुझा फोन. चला मीच वाचते पुढचे ओवी. सारासार अवेघे शोधले तो असार ते निघोनी गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम. आदि ब्रह्म निरोपिले तेची सगळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम. होता विवेक संहार तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे श्रीराम.
म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, सारासार अवघे शोधिले, म्हणजे विवेकाने खरं काय खोटं काय, सारासार म्हणजे खरं काय खोटं काय हे शोधिले. असार ते निघोनी गेले, म्हणजे असार ह्याच्यामधलं सार, सार म्हणजे त्याच्यामधलं जे हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगलं गोष्ट. आपण आता हे करतो, तूप, लोणी गरम केल्यानंतर त्याच्यातलं सगळं हे निघून जातं आणि तूप आपल्याला मिळतं. म्हणजे त्याच्यातलं सार आपण घेतलो, असार ते काढून टाकलो. गरम केल्यानंतर त्याच्यातलं असार निघून गेलं लोणीमधलं आणि सार आपल्याला मिळालं. जसं चहा उकळतो, आपण चहाची पत्ती घेऊन चहा उकळतो आणि चहाची पत्ती टाकून देतो आणि त्याचं जे डिकॉशन आहे त्याच्यामध्ये दूध घालून आपण चहा करून पितो. तसंच सारासार विवेक करतो आपण. सारासार विवेक करून मग आपण त्याच्यातून पूर्ण चांगलं घेतो. आणि अवघे त्यांनी काय म्हटले, सारासार अवघे असार निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम. तर निर्गुण ब्रह्म उरतं फक्त, म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळाल्यानंतर वाईट सगळं टाकून देऊन चांगलंच आपल्याजवळ उरतं म्हणून ते सांगितलेले. आणि शेवटी आपल्याला फक्त कुठं पहा तिथं ब्रह्मच उरले, ते केवळ ब्रह्म श्रीराम. होता विवेक संहार तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे श्रीराम. म्हणजे विवेकाने अविवेकाचा संहार होतो. म्हणजे विवेकानेच आपल्याला किती सांगतात हो, पण आपण शेवटी विवेक आपलं वापरायला पाहिजे. आपली बुद्धी काय आहे, आपल्या बुद्धीला काय आकलन होतं, ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे विवेकाने वागून अविवेक टाकून द्यायला पाहिजे. आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वये श्रीराम. म्हणजे मी 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 म्हणून आपण करतो, मी केले म्हणून झालं, मी म्हणले म्हणूनच होतंय, मी संसार करतीये म्हणूनच होतंय, हे आपण सतत विचार करतो. पण मी नसलं तरी सगळं काही चालणार आहे, कोणचंही हे होत नाही, सगळं काही हे चालतंय हे कळून घ्यायला पाहिजे. तर तिथं आत्मा स्वये श्रीराम म्हणजे आपण आत्माला ओळखल्यासारखं होतं. जयाची जालिया तत्वाचे निरशन, निर्गुण आत्मा तोची आपण, का दाखवावे मी पण तत्व निरशना उपरी श्रीराम. तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन श्रीराम. आत्मनिवेदन होता देवभक्तांशी ऐक्यता, साचार भक्त विभक्त सांडुनी झाला श्रीराम. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुण अनन्य होता आपण, मुक्त झाला श्रीराम. म्हणजे निर्गुण म्हणजे आपण सगुणामध्येच आहोत. सगुणामध्ये म्हणजे मी देह आहे, मूर्ती खरं आहे, फोटो खरं आहे, माणसं खरं आहेत, हे जग खरं आहे, ह्याच्यामध्ये राहतो आपण. पण हे काही नाहीये, फक्त आत्मा आहे. म्हणून जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो मुक्त झाला म्हणून म्हणतात. निर्गुण अनन्य होता आपण, मुक्त झाला श्रीराम. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशये गुंडाळला, आपणासी आपण भुलला, कोहम म्हणे श्रीराम. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम, अनन्य होता सहम अहम सोहम, मावळली श्रीराम. आणि या उपरी उर्वरित त्यांची स्वरूप संत, देही असोनी देहातीत, जाणीजे ऐसा श्रीराम. संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणून वोलिलेची बोलावे लागे, आम्हासी ही घडले प्रसंगे, श्रोती क्षमा करावे श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे मायोद्भव नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ श्रीराम. म्हणजे निर्गुण स्वरूप जन्म मरण, स्वरूपाला जन्म मरण नाही हे तर सांगितले. त्याच्यानंतर जीव जोपर्यंत तत्वामध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असे विचार करतो. म्हणजे तत्वामध्ये गुरफटलेला असतो म्हणून म्हणलं तर काय, तत्व म्हणजे तत्वामध्ये गुरफटलेला असतो म्हणजे हे असंच व्हायला पाहिजे, ते तसंच व्हायला पाहिजे, हे सवळं असंच व्हायला पाहिजे, देवाची पूजा असंच व्हायला पाहिजे, पहिले तूपच घालायला पाहिजे, पहिले दूधच घालायला पाहिजे पंचामृत अभिषेकाच्या वेळेस. हे जे तत्वामध्ये अडकून राहतो तो कधीही
तोपर्यंत मी कोण आहे असे विचारतो. विवेकाने शोधून घेऊन तत्वाचे निरसन झाले की मी तोच आहे हे कळतं म्हणे. पण हे सगळं काही नाही, आपल्याला पंचामृत अभिषेक करायचंय असं म्हणून जे आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले ते सोडायचं नाही असं मी म्हणत नाही, सोडायला पाहिजे असं म्हणत नाहीये. आपण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते करायलाच पाहिजे. पण एखाद्या वेळेस झालं नाही तर त्या गोष्टीचा आपण खूप विचार करतो, माझं चुकलं. तर हे विचार करत बसू नये. तर त्याचं विवेकाने शोध घेऊन तत्वाचं निरसन झाले की मी तोच आहे, म्हणजे मी देव आहे हे आपल्याला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी व तू हा भेद उडाला की अहम सोहम ही भूमिका उरत नाही, म्हणजे तू आणि मी वेगळे नाहीत हे आपल्याला कळतं. अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निवळ स्वरूप असते ते संत बनून राहतात. देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा तो असा असतो हे ओळखावे. म्हणजे असे संत आहेत आपल्या आजूबाजूला पण ते आपण ओळखू शकत नाहीत. ते कसे असतात, सगळ्यांमध्ये वावरत असतात पण कशामध्ये ते नसतात सुद्धा. म्हणजे घरामध्ये असतात आपल्या सगळ्यांच्या सोबत पण तुम्ही काय करू लागलात काय नाही काही त्यांचं लक्ष राहत नाही. त्यांना फक्त एकच असतं, मला 2 वेळेस जेवायला मिळालं ना पुरे, मला काही काम सांगितलं मी करतो, मला नाही काम सांगितलं मी करत नाही. मला काम सांगितलं नाही म्हणून आपल्याला दुःख होत नाही, आनंद होत नाही, मला खूप सांगितलं म्हणूनही दुःख होत नाही. अशा प्रकारे ते जगत राहतात. साधकांची संशय वृत्ती एकदम नाहीशी होते म्हणून पुन्हा पुन्हा तेच सांगावे लागते. हा विषय सांगण्याच्या प्रसंगाने मला असे करावे लागले याबद्दल श्रोत्याने मला क्षमा करावी. म्हणजे रामदास स्वामी प्रत्यक्षात आपल्याला इथं म्हणतायत की परत 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 तेच सांगून तुम्हाला मी कंटाळवाणं करतोय असं मला वाटतंय, तर तसं समजू नका, मला क्षमा करा म्हणून म्हणतायत. पण इतकंदा रामदास स्वामी आपल्याला सांगून, इतकंदा भगवंतानी आपल्याला गीता सांगून, शुकदेवानी भागवत सांगून, वाल्मिकीनी रामायण सांगून आपल्यामध्ये बदल घडतोय का? नाही बदल घडत आहे. आपण परत त्याच संसारामध्ये, आपण परत त्याच देहवृत्तीमध्ये राहत आहोत. तर आता आपण मायोद्भव नाम हे समास 3 आपण इथं संपवलेला आहे. तर आज आपण दशक 6 मधले 3 समासाचा अभ्यास केलो आहोत. तर जसे मला कळाले तसे मी सांगायचा प्रयत्न केले. जर काही कमी सांगण्यात आलं तर हे माझ्या अभ्यासामधलं त्रुटी आहे, कमीपणा आहे, म्हणजे मी खरोखरच अभ्यास करू शकले नाही. आणि जे काही सांगितले, जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल ते सगळं रामदास स्वामींच्या प्रेरणेने, माझ्या सद्गुरूंच्या प्रेरणेने, वाकणी स्वामींच्या प्रेरणेने मला हे जसं समजलं मी तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न केले. आणि आजचे जे शब्दपुष्पांजली आहेत ते माझ्या सद्गुरूंच्या पायाशी घालून मी इथं थांबते. आणि आता कल्याणकरी रामराया हे म्हणून आपण आजचा अभ्यास थांबूया. तर मी कल्याणकरी रामराया काढते आणि आपण हे करू. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, तुझा तूच सावरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. अपराधी जन चुकतची गेले, हे जन हाती धरी दयाळा, कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कठीण त्यावरी
कठीणची जाले, कठीणची जाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केलो पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. नुपेक्षी कदा गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.